जर्नी टुवर्ड्स फायनान्शियल फ्रीडम या सिरीजमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. पहिली स्टेप आपण बघितली की मंथली बजेटिंगचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला रोजचे आपले खर्च लिहायचे. आता दुसरी स्टेप मी आज तुम्हाला सांगणार आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची दुसरी स्टेप आहे कॅल्क्युलेट युअर फायर नंबर. फायर नंबरच्या विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मी यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, तो तुम्ही जरूर बघा. फायर नंबर ही अशी रक्कम आहे की जी रक्कम तुमच्याकडे लिक्विड कॅशमध्ये असल्यानंतर तुम्ही रिटायरमेंट तुमचं घेऊ शकता किंवा तुम्ही तुमचं आवडीचं काम निवडू शकता. सो हा फायर नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा? पहिल्यांदी आपल्याला आपलं मंथली एक्सपेन्सेस बघायचे. आता मंथली एक्सपेन्सेस घेताना तुम्ही त्यातून EMI किंवा कुठल्याही प्रकारचे लोनचे इन्स्टॉलमेंट्स जे असतील ते मायनस करा, कारण तुम्ही जेव्हा फायनान्शियली फ्री होणार आहात तेव्हा हे लोन तुमच्यावरती नसणार आहे. सो मंथली एक्सपेन्स घ्यायचा, त्याला 12ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तुमचा इयरली एक्सपेन्स निघेल. हा जो काही इयरली एक्सपेन्स आहे त्याला जेव्हा तुम्ही 25ने मल्टिप्लाय करता आणि जी रक्कम येते तो असतो तुमचा फायर नंबर. जर मी माझं उदाहरण तुम्हाला सांगितलं तर माझा मंथली एक्सपेन्सेस हा 1 लाख रुपये आहे, म्हणजे माझा ॲन्युअल एक्सपेन्स 12 लाख रुपये झाला. त्या ॲन्युअल एक्सपेन्सला जर मी 25ने मल्टिप्लाय केलं तर 3 करोड रुपयाची रक्कम येते. माझ्याकडे आत्ता 3 करोड रुपये आहेत, म्हणजे मी फायनान्शियली फ्री आहे. आणि तुम्हाला गंमत सांगते मित्रांनो, जर हे 3 करोड रुपये मी पुढची 15 वर्ष, म्हणजे माझं वय आत्ता 45 वर्ष आहे, माझ्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत मी तसेच म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टेड ठेवले, मी त्यातनं एकही रुपया काढला नाही आणि त्यात एकही रुपया टाकलाही नाही, आणि मला फक्त 12% रिटर्न्स मिळाले, तरीसुद्धा माझ्या 3 करोडचे होतात 16 करोड रुपये. म्हणजे माझ्या रिटायरमेंटला मला काहीही न करता 16 करोड रुपये मिळणार आहेत. तुम्ही तुमचा फायर नंबर लवकर कॅल्क्युलेट करा आणि मग तो फायर नंबर अचीव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू सो मच.